मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासकीय प्रक्रिया, पावसाळा आणि खरीप हंगाम लक्षात घेता गाव पातळीवरील निवडणुका थेट दिवाळीच्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवली जातेय। कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतलाय। सद्यस्थितीला सरपंचच प्रशासक म्हणून काम करत आहेत। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केलाय। त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना 7 एप्रिल आणि अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर होणार आहे। प्रारूप प्रभाग रचनांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार आहे। मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊनही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू होण्याची शक्यता नाही। कारण आरक्षण सोडत मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण, हरकती आणि दुरुस्त्या अशा अनेक वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत। मे अखेर किंवा जूनमध्ये निवडणुका घेतल्यास पावसाळा आणि खरीप हंगामामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागात या काळात शेती कामांना प्राधान्य दिलं जात असल्यानं मतदान टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेणं टाळलं जाऊ शकतं असं प्रशासनातील सूत्रांचं मत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे।